टॉप 18। प्रायोजक कॉटन किंग अर्बन ट्विस्ट, कॉम्प्लीमेंट तो बनता है। खासदार संदीपान भुमरेंनी घेतली मनोज जरांगेंची भेट। दोघांवर सध्या एकाच रुग्णालयात उपचार सुरू असल्यानं भेट माणुसकीची असल्याचं जरांगेंनी केलं व्यक्त। मनोज जरांगेंच्या वडिलांनी घेतली जरांगेंची भेट। रुग्णालयातून आज दुपारी मिळणार जरांगेंना डिस्चार्ज नंतर अंतर्वलीतील उपोषण स्थळी देणार भेट। चंद्रपुरात लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्या व्याख्यानाचं आयोजन। ओबीसी सेवा संघाच्या वतीनं व्याख्यानाचं आयोजन। मुंबईसह महाराष्ट्रात मान्सूनचा मुक्काम लांबला। नवरात्र उत्सवातही पाऊस कायम राहणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज। साताऱ्यातील कोयना धरणाचे दरवाजे उघडले। जिल्ह्यात पावसाची उघडीप कायम असल्यानं पाणीसाठ्यात वाढ। मध्य वैतरणा धरणातून 26.5 मेगावॅट संकलित वीज निर्मिती। वर्षाला सुमारे 9 कोटी रुपयांची होणार बचत। राज्यात निफाड बाजार समितीत सोयाबीनची सर्वाधिक आवक। सोयाबीनला सर्वसाधारण 4,000चा दर। सप्टेंबरच्या शेवटी बाजारपेठेत हळदीची आवक वाढली। गेल्या आठवड्याच्या तुलनेमध्ये किमतीमध्ये काही प्रमाणात वाढ। राज्यातील पाथर्डी बाजार समितीमध्ये उडदाची सर्वाधिक आवक। उडदाला सर्वसाधारण 7,000चा दर। नमस्कार, मी गार्गी गोरेगावकर। न्यूज 18 लोकमतमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। गेल्या काही दिवसांमध्ये राजकीय नेत्यांकडून वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरू आहे। यात आता आमदार देवेंद्र भुयार यांची देखील भर पडली आहे। आमदार देवेंद्र भुयार यांनी महिलांबाबत बोलताना वादग्रस्त वक्तव्य केलंय। अमरावती जिल्ह्यातील मोर्शी वरुड मतदारसंघाचे अजित पवार यांचे समर्थक आमदार देवेंद्र भुयार यांची सध्या चांगली चर्चा आहे। एका कार्यक्रमात बोलताना देवेंद्र भुयार यांनी महिलांबाबत वादग्रस्त विधान केलं। पोरगी जर चांगली स्मार्ट पाहिली असेल, 1 नंबर देखणी असेल, तर ते तुमच्या माझ्यासारख्या पोट्याला भेटत नाही, ते नोकरीवाल्याला भेटते। आणि 2 नंबरची पोरगी कोणाला भेटते? ज्याच्यावर पाणठेला आहे, एखादा धंदा आहे, किराणा दुकान आहे, पाणठेला चालवते, अशा माणसाला 2 नंबरची पोरगी डोंबरी डांबरी भेटते। आणि 3 नंबरचा जो गाय आहे, राहिला सुईला हेवळली भाबळली पोरगी शेतकऱ्याच्या पोट्याला भेटते। म्हणजे शेतकऱ्याच्या पोराचं काही खरं राहिलं नाही। मध्ये येणारं जन्माला येणारं जे लेकरू आहे ते हेंबळ हांबळच निघत राहते। माय इल्लू पिल्लू त्याच्या पोटी बांधणाऱ्याचं पिल्लू, असंच कार्यक्रम आहे आपला सगळा। देवेंद्र भुयार यांनी केलेल्या या वादग्रस्त वक्तव्यावर विरोधकांनी सडकून टीका केली। आमदार देवेंद्र भुयार यांनी महिलांबाबत केलेल्या वक्तव्याचे पडसाद आता उमटायला सुरुवात झाली आहे। विरोधकांनी देवेंद्र भुयारांवर जोरदार हल्लाबोल केलाय। महायुतीच्या नेत्यांनी आपल्या आमदारांना आवर घालावा अशी मागणी विरोधकांनी केली आहे। मोर्शी वरुड मतदारसंघाचे आमदार देवेंद्र भुयार यांनी महिलांबाबत केलेलं वक्तव्य महिलांचा अपमान करणारं आहे अशी टीका विरोधकांनी केली। यातून त्यांची मानसिकता दिसते असा घणाघात विरोधकांनी केला। भुयारांच्या या वक्तव्यामुळे महायुतीच्या नेत्यांची मात्र कोंडी झाली आहे। अशा प्रकारे कॅटेगराईज करून तुम्ही महिला जननीचा आपला अपमान करून राहिले, म्हणजे तुमची मानसिकता काय आहे हे समजतंय। महिला काय उपभोगायचं साधन आहे का? अशा प्रकारे तुम्ही कॅटेगराईज कसे करू शकतात? मी त्यांना विचारून घेतो किंवा तुम्ही काय म्हणालात, आणि जर त्याचा अर्थ असा चुकीचा निघाला असेल तर तुम्ही महाराष्ट्रातल्या सगळ्या आमच्या माता भगिनींची दिलगिरी व्यक्त केली पाहिजे। लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिला वर्गाची मतं आपल्याकडे वळवण्याचा आटापिटा महायुतीचे नेते करतायत। दुसरीकडे देवेंद्र भुयारांनी केलेल्या वक्तव्यामुळे महायुती बॅकफूटवर गेली आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर भुयारांना महायुतीचे नेते योग्य ती समज देणार का असा प्रश्न निर्माण झालाय।